मित्रांनो, जगामध्ये पहिल्यांदा काहीतरी जर घडलं असेल किंवा भारतामध्ये कानाकोपऱ्यामध्ये कुठं जर काहीतरी घडलं असेल, पहिल्यांदा जर होत असेल ती गोष्ट, तर परीक्षेमध्ये 100 नाही 200% तिथं प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. मित्रांनो, याच्या अगोदरचा जो आपण व्हिडिओ टाकला होता त्याला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. हा जो आपण आज व्हिडिओ बनवणार आहे याला पण आपण म्हणू शकतो अत्यंत महत्त्व आहे, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय आपण म्हणू शकतो त्याला महत्त्व आहे. या व्हिडिओवर आता इथं जर बघितलं तर तुम्हाला हेडलाईन दिसत आहे, पहिल्या चालू घडामोडी. म्हणजे असं म्हणायचं मला की या लेक्चरमधून तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन आपल्या पेपरमध्ये दिसणार आहे, जे अतिशय महत्त्वाचे आहे. किंवा आपण म्हणतो ज्याच्यापासून आपण पळत असतो की चालू घडामोडी होत नाही, त्याचा अभ्यास झालेला नाही. आणि आपण जर बघितलं पहिल्या चालू घडामोडी जर बघितलं तर जानेवारी ते डिसेंबर 2024 पर्यंतच्या जेवढ्या काही चालू घडामोडी झालेल्या आहेत ते सगळं आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश राठोड आपलं सर्वांचं स्वागत करतो नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. बघा, इथं दिलेल्या पहिल्या चालू घडामोडी जानेवारी ते डिसेंबर. जर चेक केलं, मतदारांना न्यायाधीश निवडण्याची परवानगी देणारा जगातील पहिला देश कोणता? बघा काय पॉइंट म्हणतो तो की इथं जर चेक जर केला आपण, न्यायाधीशांनी निवडण्याची परवानगी. आता आपल्याला माहित आहे की आपण जर बघितलं मतदान करतो खासदार आणि आपण जर बघितलं तर आमदार निवडून देतो. पण असा कोणता तरी देश आहे की तिथं न्यायाधीशांना पण आपण निवडून पाठवू शकतो, तर तो जर देश जर बघितलं तर देशाचं नाव आहे मेक्सिको. मेक्सिको हा जगातील पहिला देश आहे की तिथं न्यायाधीशांना पण तुम्ही निवडून काय करू शकता, न्यायालयामध्ये पाठवू शकता. तर देश आहे मेक्सिको. हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की जागतिक लेवलची घडामोडी आहे आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर जगातील तो पहिला देश आहे. जगातील पहिला, भारतातील पहिला, जिल्ह्यातील पहिला असं जर काहीतरी घडलं असेल तर 100% तिथं प्रश्न विचारला जातो बेटा. त्याच्यानंतर चेक करा भारतीय न्याय संहिता. आता तुम्हाला माहित आहे की जे आपले जुने कायदे होते, ठीक आहे, CRPC वगैरे म्हणू शकतो आपण, IPC वगैरे म्हणू शकतो. तर हे आता तुम्हाला माहित आहे कायदे काय झालेले, चेंज झालेले. त्याच्याऐवजी काय दिलेलं आहे तुम्हाला, भारतीय न्याय संहिता म्हणजे काय म्हणू शकतो आपण, BNS भारतीय न्याय संहिता अंतर्गत पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेले शहर. म्हणजे इथं जर चेक केलं आपण या कायद्यानुसार पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेला शहर कोणता आहे, तर शहराचं नाव आहे ग्वाल्हेर. काय बेटा, शहराचं नाव ग्वाल्हेर. ग्वाल्हेर शहर कुठे येतो सर, तर ग्वाल्हेर शहर तुम्हाला माहित असेल की मध्य प्रदेशमध्ये आहे तो ग्वाल्हेर शहर. की इथं काय केलेलं आहे, भारतीय न्याय संहिता म्हणजेच काय BNS द्वारे पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शहराचं नाव आहे ग्वाल्हेर. चला समोर काय दिलेलं आहे, महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या रजा. बरोबर आहे, इथं लक्षात ठेवा मासिक पाळीची रजा लागू करणारे पहिले उच्च न्यायालय कोणते? कामाच्या वेळेस किंवा आपण म्हणू शकतो कर्मचारी आहे, महिला आहे, पण त्या बरोबर आहे. महिन्यातून 5-6 दिवस समजा आपण म्हणू शकतो की कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या वेळेस, ठीक आहे, रजा म्हणजे आपण म्हणू शकतो तिथं सुट्टी मिळणार आहे. असं कोणी सांगितले, तर सिक्कीम उच्च न्यायालयाने सांगितले. इथं दिसते तुम्हाला उच्च न्यायालय कुठले आहेत, तर त्याचं नाव आहे सिक्कीम. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला कारण की ह्या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आहे. आणि जेव्हा महिलावर प्रश्न म्हणजे काय असं म्हणायचं आहे की महिलावर कुठला तरी मुद्दा जर असेल आणि ते जर पहिल्यांदा घडत असेल किंवा कोणतं राज्य सरकार करत असेल किंवा कुठला तरी उच्च न्यायालय तिथं काहीतरी त्याच्याबद्दल बोलत असेल तर 100% तिथं प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. पहिला पॉईंट बघितला होता आपण, मतदारांना न्यायाधीशाची निवड करण्याची परवानगी देणारा देश जर बघितलं मेक्सिको आहे. त्याच्यानंतर भारतीय न्याय संहिता पहिल्यांदा कोणत्या शहरामध्ये गुन्हा दाखल झाला, तर ग्वाल्हेर शहर आहे तो. त्याच्यानंतर जर बघितलं महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा देणारा जर आपण म्हटलं, ठीक आहे, तर कुठल्या न्यायालयाने म्हटलेलं आहे ते, तर उच्च न्यायालयाने. कुठल्या, तर आपण म्हणू शकतो सिक्कीम. आता बघा हे सगळं तुम्हाला दिसत आहे आणि तुम्हाला जर ह्या सगळ्या PPT वगैरे जर पाहिजे असतील तर आपण नायक अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती तिथं उपलब्ध करून दिलेले आहे, तर हे तिथं पण तुम्ही बघू शकता. चला समोर जा तुम्ही, चेक करा काय दिलेलं पॉईंट, समान नागरिक कायदा जर बघितलं तर लागू करणारा पहिले राज्य. आता बघा इथं पहिले राज्य विचारलं गेलेलं आहे, 100% इथे प्रश्न विचारला जाणार की पहिले राज्य जर बघितलं कोणते आहे, तर त्याचं नाव आहे उत्तराखंड. उत्तराखंड जर बघितलं तर पूर्ण BJPचं तिथं सरकार आहे. इथे समजून घ्या की समान नागरिक कायदा जर बघितलं तर लागू करणारे पहिले राज्य जर बघितलं तर त्याचं नाव आहे उत्तराखंड. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे.
त्याच्यानंतर बघा नवीन संसद भवन किंवा आपण इमारत म्हणू शकतो याला, नवीन संसद भवन किंवा इमारत मध्ये शपथ घेणारे पहिले व्यक्ती कोण? म्हणजे तुम्हाला माहित आहे की आपली जुनी संसद होती, बरोबर आहे. आता आपल्याला माहित आहे की नवीन संसद इमारती तिथं निर्माण झालेली आहे. पण इथं जर चेक जर केलं तर त्यांचं म्हणणं काय आहे की पहिला कोण खासदार आहे की त्यांनी काय घेतलेलं आहे, तिथं शपथ घेतलेलं आहे. तर त्याचं नाव आहे सतनाम सिंग संधू. सतनाम सिंग का रे संधू यांनी काय केलेलं आहे, पहिल्यांदा तिथं शपथ घेतलेली आहे. आता कोणीतरी व्यक्ती असणारच आहे, बरोबर आहे की त्याच्यामध्ये कोणीतरी व्यक्ती असणार आहे की पहिल्यांदा कोणीतरी शपथ घेणार आहे. मग त्याचं नाव काय, सतनाम सिंग सिंधू. हे बीजेपीचे आहे, हे पण लक्षात ठेवा तिथं, बरोबर आहे. याची पार्टी जर बघितलं तर काय आहे, बीजेपी. त्याच्यानंतर चेक करा, अमेरिकेत निवडून येणाऱ्या पहिल्या तृतीयपंथी आपण म्हणू शकतो सिनेटर, बरोबर आहे. हा पॉईंट अतिशय महत्वाचा आहे की तृतीयपंथीवर तिथं प्रश्न विचारला जातो, बरोबर आहे. पहिल्या तृतीयपंथी सिनेटर कोण, कुठल्या आहे ते, अमेरिकेच्या. ठीक आहे. आता सिनेटर म्हणजे काय, की सिनेटर म्हणजे आपल्याला माहित आहे की सिनेटर म्हणजे काय, की आपल्या इकडचा खासदार, बरोबर आहे की काय म्हणू शकतो आपण, ते खासदार. इथं जर बघितलं खासदार, तिकडे काय म्हटलं जाते, सिनेटर म्हटलं जाते. तिचे जे समजा आपण म्हणू शकतो मेंबर आहे त्यांना काय म्हटलं जाते, सिनेटर म्हटलं जाते. आजचे आपले काय किंवा आपले काय रे, खासदार म्हणू शकतो आपण त्याला. तर त्याचं नाव आहे, कोण आहे ते, साराह. आता सारा तर माहितीच आहे आपल्याला, साराह काय दिलेलं आहे तर, मॅकब्राइड. काय दिलेलं आहे, साराह मॅकब्राइड. हे पहिले तृतीयपंथी सिनेटर आहे, कुठले तर अमेरिकेमधले. तर जागतिक लेवलची न्यूज आहे, तर विचारला जाऊ शकते. काय म्हणतो मी, पहिला समान नागरिक कायदा उत्तराखंड, नवीन संसद भवन किंवा इमारत कुठं आहे, कुठं नाही आहे तर तो दिल्लीमध्येच आहे. नवीन संसद इमारतीत शपथ घेणारे पहिले व्यक्ती कोण, तर इथं लक्षात ठेवायचं सतनाम सिंग संधू. अमेरिकेत निवडून येणारे पहिले तृतीयपंथी सिनेटर कोण, तर त्याचं नाव आहे साराह मॅकब्राइड. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, जे महत्वाचं आहे तेच आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, भारतातील पहिले डिजिटल न्यायालय. आता बघा, भारतातील पहिले डिजिटल जर न्यायालय जर म्हणत असेल तर 100% लक्षात ठेवायचं, जेव्हा समजा असं काहीतरी चांगलं घडत असेल, बरोबर आहे की नाही, तर मॅक्झिमम वेळेस असं लक्षात येते की केरळ त्याचा आन्सर असतो. म्हणजे व्यवस्थितच बोलत आहे मी, काय की जेव्हा समजा असं काहीतरी चांगलं काहीतरी घडण्याचा प्रयत्न तिथं होत असेल तर 100% की केरळमध्ये ती गोष्ट घडत असते. तुम्हाला माहिती आहे पूर्णपणे साक्षर जिल्हा आहे तो. भारतातील पहिले, ठीक आहे, पूर्णपणे म्हटण्यापेक्षा सर्वात जास्त तिथं काय साक्षरता आहे. भारतातील पहिले डिजिटल न्यायालय जर बघितलं बेटा तर ते आहे कोलम. ठीक आहे, कोलम. आणि इथं जर चेक जर केलं तर केरळमध्ये आहे. आता पूर्णपणे हा डिजिटल नाहीये, पण आपण म्हणू शकतो पहिले भारतामध्ये कोणत्या तरी न्यायालयामध्ये जर समजा डिजिटलची प्रक्रिया चालू झाली असेल तर न्यायालयाचं नाव काय आहे, तर आपण लक्षात ठेवायचं कोलम. कुठं आहे ते, तर केरळमध्ये आहे. राहील का लक्षामध्ये, राहते. 1-2 वेळेस व्हिडिओ बघा, लक्षात राहून जाईल. त्याच्यानंतर बघा, ओडिशातील पहिल्या मुस्लिम आमदार कोण, बघा पहिल्या मुस्लिम आमदार कोण. आता इथं जर चेक केलं ना तर ओडिशामध्ये पहिल्या मुस्लिम आमदार झाल्या नव्हत्या, तर पहिल्यांदा ही गोष्ट घडलेली आहे. तर त्याचं नाव आहे सोफिया. ठीक आहे, काय दिसतं तिथं, सोफिया फिरदौस. कोण आहे ते, सोफिया फिरदौस. आता सोफिया नावाची तुम्हाला रोबोट वगैरे माहित असेल, ते जुनं नाव. इथं जर चेक केलं तर सोफिया फिरदौस कोण झालेले आहे, ओडिशातील. ठीक आहे, ओडिशातील पहिल्या मुस्लिम आमदार आहे त्या, बरोबर. पहिला काय रे, मुस्लिम आमदार आहे. त्याच्यानंतर चेक करा, दलित आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर. ठीक आहे, दलित आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे, एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. काय घेतलेला आहे की तुम्ही दलित जे समजा आरक्षण आहे ते उपवर्ग त्याचं करा. तर इथं जर चेक करा, निर्णयाची अंमलबजावणी, या निर्णयाची म्हणजे कोणाच्या निर्णयाची, सर्वोच्च न्यायालयाच्या दलित आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर जे निर्णय घेतलेला आहे, या निर्णयाची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य जर बघितलं तर ते कुठले आहे, तर ते आहे हरियाणा. काय ते, हरियाणा. काय झालेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की जे दलित आरक्षण आहे यांचं काय करा, तुम्ही उपवर्गीकरण करा. हे जे आपण म्हणू शकतो पॉईंट आहे, तो कोणी निर्णय घेतलेला आहे पहिले, तर आपण म्हणू शकतो पहिले राज्य जर बघितलं तर त्याचं नाव काय, हरियाणा. काय बघितलं आपण, भारतातील पहिले डिजिटल न्यायालय कोलम केरळ. ओडिशातील पहिला मुस्लिम काय म्हणू शकतो आमदार कोण आहे, सोफिया फिरदौस. त्याच्यानंतर जर बघितलं दलित आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर जे कोणी मुद्दा समजा तिथं पहिल्यांदा अंमलबजावणी केलेली आहे तर त्याचं नाव काय आहे, हरियाणा, तो राज्य असेल. ठीक आहे, लक्षात राहील. चला समोर बघूया, कारण की खूप सारे आपल्याला न्यूज आज कव्हर करायचं आहे. जातनिहाय, बरोबर आहे, जातनिहाय गणना करणारे स्वतंत्र भारतातील पहिले राज्य कोणते. आता बघा,
भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर जातीय गणना झालेली आहे, पण स्वतंत्र भारताच्या नंतर पहिल्यांदा जर कोणीतरी प्रयत्न केले असेल तर भारतातील पहिले राज्य जर बघितलं तर त्याचं नाव आहे बिहार. बिहारने काय केलेलं आहे, जातनिहाय तिथं काय केलेली आहे, जनगणना आपण म्हणू शकतो गणना केलेली आहे. तर लक्षात ठेवायचं की जातनिहाय गणना म्हणजेच काय की जातीचं समजा लोकसंख्या किती आहे, बस सिंपल आहे ते. त्याच्यानंतर देशातील पहिले संविधान भवन. आता बघा इथं संविधान भवन आहे, काय इथं संविधान भवन. आता तुम्हाला अजून संविधान संग्रहालय पण येणार आहे समोर. काय दिसतो, देशातील पहिले संविधान भवन. ठीक आहे, भवन कुठं आहे तर पिंपरी चिंचवडला आहे. कुठं आहे बेटा ते, पिंपरी चिंचवड. तुम्हाला माहिती आहे पिंपरी चिंचवड कुठं आहे, तर हे पुणेमध्ये तुम्हाला दिसेल. आणि ही एक महानगरपालिका आहे, काय म्हणू शकतो आपण, हे मनपा आहे, ही मनपा आहे की नाही. तर लक्षात ठेवायचं पिंपरी चिंचवड मनपा आहे. तिथं काय झालेलं आहे, देशातील पहिले संविधान भवन झालेलं आहे. इथं लक्षात ठेवायचा हा पॉईंट हायलाइट करून ठेवा की संविधान भवन कुठं आहे, देशामधला आहे तो, मनपा, पिंपरी चिंचवड, पुणे. त्याच्यानंतर चेक करा, समन्स आपण म्हणू शकतो, समन्स आणि काय वॉरंट डिजिटल जारी करणारे. ठीक आहे, समन्स आणि वॉरंट डिजिटल जारी करण्याची परवानगी देणारे पहिले राज्य कोण. काय लक्षात ठेवायचं, समन्स आणि काय दिलेलं आहे, वॉरंट डिजिटल जारी करण्याची परवानगी देणारे पहिले राज्य कोण. तर लक्षात ठेवायचं मध्य प्रदेश. आपण काय म्हणू शकतो, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश लक्षात ठेवूया आपण की आपण याच्या अगोदर मध्य प्रदेश ग्वालियर काहीतरी शहर बघितलं होतं, कशाच्या बाबतीत होतं ते कमेंट करून सांगा तुम्ही. ठीक आहे, चला समोर बघूया काय म्हणतो तो. भारताचे पहिले संविधान संग्रहालय. भारताचे बघा, आता मी तुम्हाला काय म्हटलं होतं की तिथं काय होतं, संविधान भवन होतं आणि इथं काय दिलेलं आहे, संविधान संग्रहालय. ठीक आहे, फरक आहे याच्यामध्ये. भारताचे पहिले संविधान संग्रहालय जर बघितलं तर कुठं आहे ते, तर सोनीपत किंवा आपण म्हणू शकतो सोनीपत. ठीक आहे, तर सोनीपत लक्षात ठेवायचं, इथं हरियाणामध्ये आहे. सोनीपत हे जे ठिकाण आहे हे कुठं आहे, हरियाणामध्ये. भारताचे पहिले संविधान संग्रहालय सोनीपत, हरियाणा. भारताचे पहिले संविधान काय म्हणू शकतो भवन कुठं, पिंपरी चिंचवड, पुणे. त्याच्यानंतर चेक करा, पर्यावरण जहाज. आता बघा इथे जहाजच्या गोष्टी जर असेल तर हे आपल्या विदर्भामध्ये तर बनणारच नाही, हे आहे की काहीतरी तुम्हाला भारताच्या किनारपट्टीवर कुठेतरी दिसणार आहे असं तिथं ट्रेस करू शकता, लक्षात ठेवू शकता. काय दिसतं, पर्यावरण जहाज निर्देशांक म्हणजेच काय म्हणू शकतो बेटा आपण, ESI. काय म्हणू शकतो, ESI. पोर्टलवर सूचीबद्ध होणारे देशातील पहिले बंदर कोणते. काय म्हणतो तो, पर्यावरण जहाज निर्देशांक म्हणजे ESI. पोर्टलवर सूचीबद्ध होणारे देशातील पहिले जर बंदर जर बघितलं, बंदर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जिथं समजा जहाजाची वगैरे बांधणी वगैरे केल्या जाते किंवा जिथं समजा जहाज थांबते तो जो ठिकाण आहे त्याला काय म्हटलं जाते, बंदर म्हटलं जाते. ठीक आहे, हे लक्षात राहील का आपल्याला. काही बंदर हे नैसर्गिक आहे, काही हे आपण म्हणू शकतो कृत्रिम आपण निर्माण केलेले आहे. ठीक आहे, जसं आपलं बस स्टॉप असतो जिथं समजा जहाज थांबतात त्याला काय म्हटलं जाते, बंदर म्हटलं जाते. सरळ सिंपल आहे. आता इथं लक्षात ठेवायचं की ही जे आपण म्हणू शकतो ठिकाण आहे काय ते, मार्मागोवा. मार्मागोवा जर बघितलं तर गोव्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. हा आपला जर बघितला, हा आपल्या तुम्हाला दिसत आहे की हा भारत आहे. इथं जर चेक जर केलं तर तुम्हाला माहित आहे की JNPT वगैरे मुंबई बंदर आहे, त्याच्या खाली जर बघितलं तर गोव्यामध्ये इथं तुम्हाला दिसतो मार्मागोवा हे काय दिलेलं आहे, बंदर दिलेलं आहे. जे काय म्हणू शकतो पर्यावरण जहाज निर्देशांक ESI मध्ये या पोर्टलवर सूचीबद्ध होणारे पहिले काय तिथं बंदर आहे, हे लक्षात ठेवायचं. मार्मागोवा बंदर राहील का लक्षामध्ये. हे कोणत्या बाजूला आहे बेटा, तर पश्चिम आपण म्हणू शकतो किनारपट्टीवर ते दिसेल आपल्याला. त्याच्यानंतर चेक करा, इन्व्हेस्ट इंडियाचे. ठीक आहे, काय म्हणतो तो, इन्व्हेस्ट इंडियाचे परदेशातील पहिले कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे. पहिले कार्यालय इन्व्हेस्ट इंडियाचे म्हणजे ही महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. इन्व्हेस्ट इंडियाचे परदेशातील म्हणजे दुसऱ्या देशामध्ये पहिले कार्यालय कुठं आहे, तर ते आहे म्हणू शकतो आपण सिंगापूरला. कुठं आहे ते, सिंगापूरला. सिंगापूर लक्षात ठेवा इथं की सिंगापूरला इन्व्हेस्ट इंडियाचे परदेशातील पहिले कार्यालय तिथे बनलेले आहे. काय बघितलं आपण या स्लाइडमध्ये की भारताचे पहिले संविधान संग्रहालय कुठं आहे, सोनीपत, हरियाणा. त्याच्यानंतर पर्यावरण जहाज निर्देशांक ESI मध्ये पोर्टलवर सूचीबद्ध होणारे पहिले आपण जर बघितलं बंदर कुठले, तर मार्मागोवा. इन्व्हेस्ट इंडियाचे परदेशातील पहिले कार्यालय कुठं आहे, तर ते सिंगापूरला आहे. राहील का लक्षामध्ये, लक्षात ठेवाच लागते, दुसरा पर्याय नाही तर लवकर लग्न होणार नाही. चेक करून घ्या काय दिले इथं, देशातील पहिले मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क. हा अतिशय महत्वाचा आहे. काय म्हणतो तो की देशातील पहिले मल्टी मॉडल, बरोबर आहे, मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क कुठं निर्माण करण्यात आलेलं आहे, ते आहे मोपेडू. आहे की नाही, मोपेडू कुठं आहे तर आपण लक्षात ठेवूया इथं चेन्नई. इथं काय दिसेल तुम्हाला, तामिळनाडू. ठीक आहे, ठिकाण काय दिलेलं आहे, मोपेडू चेन्नई. आणि काय दिसेल त्याच्यामध्ये, तामिळनाडू. चेन्नई मधला हा ठिकाण आहे मोपेडू. चेन्नईमध्ये, चेन्नई कुठं आहे ते तामिळनाडूमध्ये, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. देशातील पहिले मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क.
ठीक आहे, लक्षात राहील का? त्यानंतरचा पॉईंट समजून घ्या. काय दिलेलं आहे? नुमालीगड रिफायनरी लिमिटेडचे पहिले, आता बघा ही एक कंपनी आहे, काय म्हणू शकतो? नुमालीगड रिफायनरी लिमिटेडचे पहिले विदेशी कार्यालय, म्हणजे दुसऱ्या देशामध्ये कोणत्या ठिकाणी पहिले विदेशी कार्यालय निर्माण झालेले आहे? तर लक्षात ठेवा ते ढाका. ठीक आहे, ढाका हे बांगलादेशमध्ये आहे आणि बांगलादेश हे भारताला लागून आहे, तुम्हाला हे माहित आहे. आणि बांगलादेशची राजधानी काय? इथं ढाका. लक्षात ठेवायचं, नुमालीगड रिफायनरी लिमिटेडचे पहिले विदेशी जर बघितलं तर कार्यालय कुठं निर्माण झालेले आहे? ढाका. नुमालीगड रिफायनरी लिमिटेड ही मोठी कंपनी आहे. त्याच्यानंतर चेक करा, आशियातील पहिले प्रमाणित हरित नगरपालिका. आता जेव्हा समजा आशिया म्हणत आहे, आता ही गोष्ट जर बघितलं तर जागतिक लेवलला गेलेली आहे. काय म्हणू शकतो आपण? इथं फक्त आपल्या देशापुरती मर्यादित राहिलेली नाही, आशियामध्ये, म्हणजे आशिया एक खंड आहे, आशिया खंडातील पहिले समजा जर बघितलं आपण प्रमाणित हरित नगरपालिका बॉन्ड कुठं निर्माण झालेला आहे? तर लक्षात ठेवायचं वडोदरा जर बघितलं तर हे माहिती असेल आपल्याला, वडोदरा कुठं आहे? तर वडोदरा महानगरपालिका हे गुजरातमध्ये आहे. लक्षात काय ठेवू शकतो आपण? हे महाराष्ट्राच्या बाबतीत बोलले जात आहे का? नाही, वडोदरा हे महानगरपालिका हे गुजरातमध्ये आहे. हे याच्या बाबतीत जर बघितलं, आशियातील हे पहिले काय म्हणू शकतो आपण? तर प्रमाणित हरित नगरपालिका बॉन्ड यांनी काय केलेलं आहे? निर्माण केलेला आहे, की आपण म्हणू शकतो ते अतिशय महत्त्वाचा जो पॉईंट आहे वडोदरा इथं लक्षात ठेवू शकतो. राहील का लक्षामध्ये? देशातील पहिले ते मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क, त्याच्यानंतर नुमालीगड रिफायनरी लिमिटेडची ही कंपनी, त्याच्यानंतर आशियातील पहिले प्रमाणित हरित नगरपालिका काय म्हणू शकतो आपण? बॉन्ड. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. चला नेक्स्ट पॉईंट बघूया. ईशान्य भारतातील पहिले जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ. बघा, जागतिक वारसा स्थळ हे बऱ्याच ठिकाणी तिथे दिल्या जाते. ते महाराष्ट्रामध्ये पण तुम्हाला माहित आहे की बऱ्याच ठिकाणी काय दिलेलं आहे? जागतिक वारसा स्थळ त्या लिस्टमध्ये नाव तिथं आपण म्हणू शकतो ऍड केलेलं आहे. पण इथं बघा, ईशान्य भारतातील, म्हणजे इथे ईशान्य भारत जर चेक केला आपण, सेवन सिस्टरला आपण काय म्हणत असतो? ईशान्य भारत. इथं जर चेक जर केलं तर हा आपला काय दिसतो? आपला सेवन सिस्टरचा भाग दिसतो. सेवन सिस्टरमध्ये जर बघितलं, म्हणजे ईशान्य भारत जर चेक जर केला तर त्याच्यातील पहिले जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ ज्या ठिकाणाला मिळालेलं आहे तो आहे इरईदेव मोईदम. हे कुठं आहे? तर हे आसाम आहे. तुम्हाला हे माहित आहे की आसाम कुठं आहे? या ठिकाणी आहे. आसाम मधला इरईदेव मोईदम हे जे बघितलं आपण, हे आसाम मधला ठिकाण आहे. हे ईशान्य भारतातील पहिले आपण काय म्हणू शकतो? जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळमध्ये त्यांच्यामध्ये काय केलेली आहे? या लिस्टमध्ये ऍड करण्यात आलेलं आहे. तर विचारलं जाऊ शकतं, कारण की ही गोष्ट पहिल्यांदा घडत आहे ईशान्य भारताच्या बाबतीत. त्याच्यानंतर चेक आहे, भारतातील पहिले IGBS काय लक्षात ठेवू शकतो आपण? IGBS प्रमाणपत्र प्राप्त संग्रहालय कोणते आहे? म्हणजे हे कुठले संग्रहालय आहे? IGBS हे जे प्रमाणपत्र आहे समजा, हे प्राप्त करणारे पहिले जर समजा आपण संग्रहालय जर बघितलं तर ते आहे दुर्गेश अरण्य प्राणी उद्यान आहे. हे कुठं आहे? बनखडी हिमाचल प्रदेशमध्ये. लक्षात ठेवूया आपण, बनखडी हिमाचल प्रदेशमध्ये. यांना काय मिळालेले की पहिले IGBS प्रमाणपत्र या संग्रहालयाला मिळालेलं आहे. संग्रहालयाचं नाव जर बघितलं तर दुर्गेश अरण्य आहे, ते प्राणी उद्यान आहे. कुठं आहे? तर बनखडी, तर हिमाचलमध्ये आपण म्हणू शकतो. नेक्स्ट पॉईंट समजून घ्या. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर्सची, म्हणजे आपण म्हणू शकतो PBR. ठीक आहे, काय म्हणू शकतो? PBR तयारी पूर्ण करणारे पहिले राज्य कुठले आहे? ठीक आहे, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पीपल्स बायोडायव्हर्सिटी, त्याच्यानंतर काय दिलेले? रजिस्टर्सची, म्हणजेच काय म्हणू शकतो आपण? PBR तयारी पूर्ण करणारे पहिले राज्य कुठले आहे? तर त्याचं नाव आहे केरळ. काय म्हणू शकतो तिथं? केरळ. राहील का लक्षामध्ये? म्हणजे तुम्हाला परत सांगितलं मी, काही जर समजा चांगलं होत असेल तर 100% तिथं केरळ राज्य येणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. समोर काय म्हणतो तो? आशियाई राज गिधाडासाठी भारतातील पहिले संवर्धन केंद्र. ठीक आहे, तुम्हाला माहित आहे की गिधाडांची संख्या जर बघितलं, ठीक आहे, हे प्राणी आहे की पक्षी आहे? हां, तेच म्हटलं की पक्षी आहे तो. इथं जर बघितलं आशियाई गिधाडासाठी जर बघितलं तर हे यांची संख्या खूप कमी होत आहे. ठीक आहे, यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे, या काळाची गरज आहे. तर जर बघितलं ना आपण, आशियाई राज्य गिधाडासाठी भारतातील पहिले संवर्धन केंद्र जर बघितलं कुठं आहे ते? तर गोरखपूर जर बघितलं तर कुठं आहे ते? उत्तर प्रदेशमध्ये. गोरखपूर, मला वाटते योगी आदित्यनाथचं ते मतदारसंघ आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. गोरखपूर कुठं आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये.
देशातील पहिले धान्य एटीएम, आता तुम्हाला मला माहिती आहे पैशाचं एटीएम तर माहितच आहे, पण लक्षात ठेवायचं धान्य एटीएम कुठं जर निर्माण करण्यात आलं असेल तर ते आहे भुवनेश्वर. कुठं आहे बेटा ते? भुवनेश्वर. भुवनेश्वर कुठं आहे? तर ओडिशाला. ठीक आहे, भुवनेश्वर कुठं आहे? ओडिशाला. देशातील पहिले धान्य एटीएम कुठं? भुवनेश्वर, ओडिशा. त्याच्यानंतर आशियाई राज्य गिधाडासाठी भारतातील पहिले संवर्धन केंद्र गोरखपूर, उत्तर प्रदेश. त्यानंतर जर बघितलं देशी गाईसाठीचे पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स, काय म्हणतो तो? सेंटर ऑफ एक्सलन्स कुठं निर्माण करण्यात आलेलं आहे? तर ते आहे पुणेमध्ये. पुणे कुठं आहे तर हे कोणाला सांगण्याची गरज नाही आहे. देशी गाईसाठीचे पहिले सेंटर ऑफ काय एक्सलन्स कुठं निर्माण करण्यात आलेलं आहे? तर पुणेमध्ये आहे ते माहिती आहे आपल्याला. कुठं आहे? तर महाराष्ट्रामध्ये. जाऊया समोर. गोरखपूर उत्तर प्रदेश, भुवनेश्वर ओडिशा आणि इथं काय असेल? पुणे. लक्षात राहत. नेक्स्ट पॉईंट समजून घ्या काय म्हणतो बघा. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले सरकारी टीव्ही चॅनल कुठले? भारतातील पहिले सरकारी टीव्ही चॅनल कुठले जे कृत्रिम बुद्धिमत्ता, ठीक आहे, तर कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे पहिले जर आपण भारतातील टीव्ही चॅनल जर बघितलं तर कुठले आहे? तर ते ऑब्विसली काय असेल? दूरदर्शन किसान. बरोबर आहे. काय असेल ते? दूरदर्शन किसान. कारण की दूरदर्शन हे जर आपण टीव्ही चॅनल जर बघितलं हे भारतीय सरकारची आहे ते, तर लक्षात ठेवू शकतो आपण दूरदर्शन किसान हे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले सरकारी टीव्ही चॅनल आहे. हे लक्षात करा किंवा हे लक्षात ठेवा आहे की नाही, फोकस करा. इथं सरकारी टीव्ही चॅनल आहे ते. देशातील पहिले आयुर्वेदिक कॅफे, आता इथे कॅफे आहे पण कुठला आहे तो? आयुर्वेदिक कॅफे आहे. कुठं आहे? देशातील पहिले आहे तर ते निर्माण झालेलं आहे कुठं? तर दिल्लीमध्ये. आपण लक्षात ठेवू शकतो देशातील पहिले आयुर्वेदिक कॅफे कुठं आहे? दिल्लीमध्ये. तर तिथूनच लक्षात ठेवू शकतो की आयुर्वेदिकची सुरुवात झालेली आहे आणि तिथं कॅफे निर्माण केले आहे. आता ते पूर्ण भारतामध्ये स्प्रेड होणार आहे असं आपण लक्षात ठेवू शकतो. त्याच्यानंतर चिक्का बघा. मानव आणि प्राणी, मानव आणि काय? प्राणी संघर्षाला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणजे राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषणा करणारे पहिले राज्य कोणते? म्हणजे आपल्याला माहित आहे की नैसर्गिक आपत्ती वगैरे वगैरे येतात तिथं, म्हणजे पूर वगैरे जर येत असेल, भूकंप वगैरे जर येत असेल तर आपण म्हणू शकतो ते नैसर्गिक आपत्ती आहे. पण आता जर बघितलं जर प्राण्याचा वगैरे हल्ला होत असेल मानवावरती किंवा समजा आपण म्हणू शकतो तो जो संघर्ष आहे मानव आणि प्राण्यामध्ये, जर असं जर काहीतरी मानवावरती संघर्ष येत असेल, घ्यावं लागत असेल किंवा आपण म्हणू शकतो ते जर हल्ला वगैरे होत असेल तर त्याच्यासाठी राज्य विशिष्ट आपत्ती, बरोबर आहे, ते आपत्तीमध्ये टाकलेलं आहे. कोणत्या राज्याने? तर त्याचं नाव आहे केरळ. आहे की काय केलेलं आहे? केरळने काय केलेलं आहे? मानव आणि प्राणी यांच्यामधला जो संघर्ष वाढत चाललेला आहे हे राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून त्यांनी समजा घोषित केलेलं आहे. तर पहिलं राज्य जर बघितलं कुठला आहे तो? केरळ आहे. लक्षात ठेवू शकतो आपण. नेक्स्ट पॉईंट बघा. बघा इथं काय दिलेलं आहे समजून घ्या. व्याघ्र प्रकल्पातील भारताचे पहिले जीवावरण. व्याघ्र प्रकल्पातील, ठीक आहे, आता हे व्याघ्र प्रकल्प आहे असं बरोबर आहे. या व्याघ्र प्रकल्पातील भारताचे पहिले जीवावरण कुठं निर्माण करण्यात आलेलं आहे? तर राजाजी नॅशनल पार्क. हे माहित आहे सगळ्यांना राजाजी नॅशनल पार्क हे कुठं आहे तर, कारण हे सांगण्याची गरज नाही. राजाजी नॅशनल पार्क जर बघितलं तर हे कुठं आहे तर उत्तराखंडमध्ये. ठीक आहे, तर आपण म्हणू शकतो राजाजी नॅशनल पार्क याच्यामध्ये काय करण्यात येतं? व्याघ्र प्रकल्पातील भारताचे पहिले जीवावरण इथं निर्माण करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा, ते माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर चेक करा. आराखड्यापासून निर्मितीपर्यंत पूर्ण स्वदेशी. बघा आराखड्यापासून तर निर्मितीपर्यंत पूर्ण स्वदेशी असलेले पहिले महासंगणक कोणते आहे? आपल्याला पहिला महासंगणक माहित आहे भारतातला कुठला आहे तर ते परम आहे. पण हा आराखड्यापासून निर्मितीपर्यंत म्हणजे पूर्ण स्वदेशी म्हणजे भारतीय बनावटीचा, ठीक आहे, कुठला महासंगणक आहे तर ते पहिला आहे. तर त्याचं नाव आहे बेटा परमरुद्र. पहिले काय होतं? तो परम होता आणि इथं काय झालेलं आहे? परमरुद्र. म्हणजे आराखड्यापासून तर निर्मितीपर्यंत पूर्ण भारतीय जो बनावटीचा समजा महासंगणक आहे तर त्याचं नाव काय? परमरुद्र. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट समजून घ्या. पहिले स्वयंचलित आपण म्हणू शकतो इंडोर एअर क्वालिटी मॉनिटर. ठीक आहे, लक्षात ठेवा इथं पहिले स्वयंचलित, ठीक आहे, इंडोर एअर क्वालिटी मॉनिटर हे कुठं निर्माण करण्यात आलेलं आहे की आपण म्हणू शकतो तिरुवनंतपुरम. ठीक आहे, तिरुवनंतपुरम. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, जाऊया आपण समोर. चला हा आता बघा हे पार्ट 3 आपलं लगेच येणारच आहे. पण मला वाटतं की हे सगळं संपण्याच्या अगोदर एकदा आपण फास्टमध्ये 2020 याच्यावर खेळून घेऊया. म्हणजे काय होईल ते आपल्याला कधीच आपण विसरणार नाही. किंवा आपण म्हणू शकतो जर याच्यावर क्वेश्चन आलेच
लोड घेता येते, पीपीटी लय हाय क्वालिटी झाली. ठीक आहे, चेक करायचं. मतदारांना न्यायाधीश निवडण्याची परवानगी देणारे देश म्हणजे जगातील पहिले देश मेक्सिको. भारतातील न्यायसंहिता गुन्हा पहिल्यांदा ग्वाल्हेर मध्य प्रदेश. महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा सिक्कीम उच्च न्यायालय. त्याच्यानंतर समान नागरी कायदा कोणत्या राज्यामध्ये, तर उत्तराखंड. नवीन संसद इमारतीत शपथ घेणारे पहिले व्यक्ती सतनाम सिंग संधू. अमेरिकेत पहिले तृतीय पण सिनेटर कोण झालेले आहे, सारा मॅकब्राइड. त्याच्यानंतर चेक केलं आपण भारतातील पहिले डिजिटल न्यायालय कुठं आहे, कोलम केरळ. त्याच्यानंतर देशातील पहिले मुस्लिम आमदार कोण आहे, देशातील ओडिशातील काय दिसतो इथं, सोफिया फिरदौस. त्याच्यानंतर दलित आरक्षणाच्या उपवर्गीय सर्वोच्च न्यायालयाचा जे समजा ऐतिहासिक निर्णय आहे ते अंमलबजावणी करणारे कुठलं राज्य आहे, तर आपण म्हणू शकतो हरियाणा. ठीक आहे, जातीय गणना करणारे बिहार. देशातील पहिले संविधान भवन पिंपरी चिंचवड. समन्स आणि काय दिलेलं आहे, वॉरंट डिजिटल जारी करण्याची परवानगी देणारे पहिले राज्य मध्य प्रदेश. समोर भारताचे पहिले संविधान संग्रहालय सोनीपत हरियाणा. पर्यावरण काय दिलेले तर जहाज निर्देशांक. ठीक आहे, या पोर्टलवर सूचीबद्ध होणारे पहिले जर बघितलं बंदर कुठले आहे, मार्मागोवा. सिंगापूर इन्व्हेस्ट इंडियाचे पहिले काय म्हणू शकतो परदेशी कार्य. देशातील पहिले मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क कुठं आहे, तर ते आहे मोपेड्यू चेन्नई या ठिकाणी तामिळनाडूमध्ये म्हणू शकतो. नुमालीगड रिफायनरी लिमिटेड ही जी कंपनी आहे, पहिले जे समजा आपण म्हणू शकतो कार्यालय कुठं निर्माण झाले, ढाका बांगलादेश, बांगलादेशची राजधानी. अशातील पहिले प्रमाणित हरित नगरपालिका बॉन्ड कुठं निर्माण झालेले, वडोदरा महानगरपालिका कुठं आहे, तर हे गुजरातमध्ये. लक्षात ठेवा, ईशान्य भारतातील हे पहिले जागतिक आपण म्हणू शकतो सांस्कृतिक वारसा जे मिळालेलं आहे ते कुठं मिळालेलं आहे, चरईदेव मोईदम आसाम. आसाम हा जर बघितला तर सेवन सिस्टरचा भाग आहे. सेवन सिस्टरमध्ये तुम्हाला माहिती आहे की अरुणाचल प्रदेश, मेघालय, त्याच्यानंतर सिक्कीम, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो आसाम, त्रिपुरा, हे सगळे सेवन सिस्टरचा भाग आहे. ईशान्य भारत पण आपण त्याला म्हणत असतो. चला समोरचा पॉईंट जर बघितला, आशय राज गिधाडासाठी भारतातील पहिले संवर्धन केंद्र कुठं आहे, गोरखपूर उत्तर प्रदेश माहिती आहे. देशातील पहिले धान्य एटीएम भुवनेश्वर ओडिशा राजधानी आहे. देशी गाईसाठीचे पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स कुठे निर्माण झालेले, पुणे महाराष्ट्र. समोर जाऊया कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले आपण जर बघितलं सरकारी टीव्ही चॅनल दूरदर्शन किसान आहे ते. त्याच्यानंतर देशातील पहिले आयुर्वेदिक कॅफे कुठे निर्माण झालेला आहे, तर दिल्लीमध्ये. मानव प्राणी यांचा जो संघर्ष आहे याला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित करणारे कुठले राज्य आहे, तर केरळ. त्यानंतर पॉईंट समजून घ्या, व्याघ्र प्रकल्पातील भारताचे पहिले जीवावरण कुठं आहे, ते राजाजी नॅशनल पार्क उत्तराखंड. त्याच्यानंतर आराखड्यापासून निर्मितीपर्यंत स्वयंचलित. ठीक आहे, पहिले संगणक कुठले आहे, तर परमरुद्र. लक्षात ठेवा, पहिले स्वयंचलित इंडोर एअर क्वालिटी मॉनिटर कुठं निर्माण झालेले आहे, तिरुवनंतपुरम. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे. आता बघा मित्रांनो, पार्ट 3 येणार आहे जे अतिशय महत्त्वाचं आहे, परीक्षेचे ओरिएंटेड आपण म्हणू शकतो, आपल्याला तो महत्त्वाचा असणार आहे. ठीक आहे, इथं आपण थांबूया. समोरच्या जो लेक्चर आपला येणार आहे तो जो आहे समजा आपण म्हणू शकतो फॅक्च्युअलच असणार आहे, जे परीक्षेला विचारला जाणारच. ठीक आहे, हेच त्याच्यामध्ये आपण घेऊन येणार आहे. याच्यासाठी तुम्हाला अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, कारण की तुमच्याकडे ते सर्वात पहिले ती गोष्ट येणार. ठीक आहे, इथं आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.